त्यावेळेस आम्हालाच असं विशेष वाटलं होतं. पण एक संशय काय होता मनात, याने थिनिंग केली असावी, मोठेच फळं ठेवले असावेत. 3,000-4,000 लोक येणार होते. हो त्याच्यामुळे मग आम्हाला एक साशंकता होती त्याच्यात. पण हो म्हणलं चला ठीक आहे, इकडे बागा कमी आहेत, तेलाचा प्रकार वगैरे राहणार नाही आणि फळ एक साईज दिसतंय. एक जाळीन तुला घ्यायचे तर मग घेऊ म्हणलं, इथूनच घेऊ, कुठून तरी घ्यावंच लागणार आहे. जाते समजा 10-20 रुपये रोपं मागं ज्यादा जाते, मग घेतले. हो पण ती व्हरायटी आहे ना, भोसले साहेबांच्या प्लॉटपेक्षा बी आमच्या इथं जास्त आम्हाला रिझल्ट चांगला मिळाला त्याचा. कारण बर रिफिल साईज काडीचे फळ जवळपास आम्हाला 400-450 ग्रॅमचं झालं. आणि पहिलं 8-10 वर्ष आमच्याकडे भगवा होता ना, सुपर भगवा, तर हा त्याची 100-50 ग्रॅमच्या पुढे गोटी कधीच झाली नाही एवढ्या पुढची. बर त्याच्यामुळे ते बर फार बर विशेष वाटतं. म्हणजे 100-50 नाही झाली तिथं 250-300 झाली. 250-300ची ज्यावेळेस बाग हार्वेस्टिंग झाला का, हा ते 250च्या आसपास होतं, 250 पावणे 300च्या आसपास. म्हणजे पण गोटी मी खालची हा हो, शेंड्याचं फळ. शेंड्याचं आणि आणि शेतकरी रोजचे 5-50 शेतकरी, 60 शेतकरी असे बघायला यायचे. तर ते काय म्हणायचे, आम्ही 4 दिवसांनी येणार आहेत, हा फळं तोडू नका. आम्ही 8 दिवसांनी येणार आहेत, फळं तोडू नका. त्याच्यामुळे मला काय फळं तोडता नाही आले ते. बर आणि मग ती जी 250 पावणे 300ची गोटी होती ना, ती 400-450 ग्रॅमची झाली. म्हणजे ती 200 ग्रॅम त्याच्यात प्लस झाला अजून. आणि बाग 8 महिने ठेवला मी जवळपास. मग माल जास्त दिवस ठेवल्यामुळे काय ओव्हर होऊन काय फळांना आतमध्ये दाण्यांना काय अं, फरक पडला? अं, नाही, जवळपास आहे ना, 7-7.5 महिन्यापर्यंत काहीच नाही. पण समजा शेवटच्या 15 दिवसात लागलं होतं थोडशे दाण्यात अशी साखर नाही का, हलकं हा व्हायला लागलं होतं. हा 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 पण फळ सोडलं नाही बरं का त्याने. फळाची किपिंग क्वालिटी एकदम मस्त आहे. कारण फळ तोडताना फळ आहे ना, एक अर्धा इंच 2 इंच वरूनच तुटून येते वरच्या देठापासून. बर बर फळ तुटलं नाही. कारण इथून मागचा जे आमचा अनुभव होता ना, हा का ढेगूल आणून टाकल्याच्या नंतर याच्या पॅकिंगसाठी, तर त्याच्यात देठाचं प्रमाण नसायचं. याच्यात 30% जवळपास देठ तुटून आलेले आहेत. आम्हाला एक मुलगा तिथं ते देठ खोडायला ठेवावा लागला. म्हणजे त्याचे देठाला लय पक्क आहे ते. म्हणजे देठात म्हणजे जी गळायचं जे प्रमाण आहे ओव्हर झाल्याच्या नंतर ते बिलकुल गळत नाही असं थोडक्यात. नाही, नाही, अजिबात नाही. अच्छा 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 नाही म्हणजे एकंदरीत मी पण त्याचा सर्व्हे केला गुठीचा हं, आणि हं. त्यानंतर मी टिश्यू कल्चरचाही सर्व्हे करतोय. मी बागेतही जाऊन आलेलो आहे आता मालेगावला 7 महिन्याला हं, हं. आणि 3.5 महिन्याचं मला वाटतं ते धरलेली बाग झालेली आहे. हां, पण हां. अजून 1-1.5 महिन्यात त्याचा रिझल्ट चांगला भेटेल पाहायला. पण हं, हं. टिश्यू कल्चर पण मला गुठीपेक्षाही चांगला वाटला. पण आता टिश्यू कल्चरचं ना? हा टिश्यू कल्चर कारण शरद हं, क्लिकचा. पण हं, मी हं. हे अभ्यास करतोय कारण आपल्याकडे बऱ्याच लोकांची विचारणा होते की बुवा काय केलं पाहिजे. तर हं, हं. मी 2 वर्ष अभ्यास करतो त्यामुळे मी तर शरद किंगच सांगतोय हं, हं. आणि माझ्याही बागेमध्ये 10 एकर आता शरद किंग लावायचाच विचार करतोय. तर ते नाही, अवश्य लावा. 100% लावा. हां, 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 हां. तर ते सगळं ह्याच्यामध्ये लोकांना फायदेशीर आहे. कारण 250 ग्रॅमच्या वर फळं आहेत आणि युनिफॉर्म आहे या सगळ्या फळांचा. म्हणजे आणि इथून मागं सर काय झालं, आम्ही हार्वेस्टिंग करत असताना 100 क्रेटची जर गाडी काढली ना, तर 4-5 क्रेटच अशी निघायची की ती 400 प्लस हां, तीच हे असन. हां, आणि हां. 30-40% समजा 250-300च्या आसपास. आणि जे त्याच्या आतला माल आहे ना, मग जवळपास 50, 100, 150, 200च्या आसपास राहायचा. आणि याच्यात आमचं 5.25 टन माल निघाला. त्याच्यात 45 किलो फक्त चुकीने तुटलेली जी गुटी आहे ना, 125-130 ग्रॅमची, हां. तेवढी निघली फक्त 5.25 टनामध्ये. बरं, 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 ती बी तोडली नसली, तिची साईज झाली असती, पण ती तुटल्या गेली तेवढी. बरं, आणि 70 ते 80% माल हा आमचा जवळपास 350 ते 400 ग्रॅमचा निघाला. बरं. म्हणजे हे फार विशेष वाटलं. म्हणजे आपण समजा घुटे विकतो किंवा टिश्यू कल्चर विकतो म्हणून लोकांनी घ्यावा, त्यात आपला काही फायदा आहे अशातला काही भाग नाही. पण शेतकऱ्यांचं खरंच याच्यात एक्सपोर्टचं प्रमाण वाढन आणि शेतकऱ्यांना समृद्ध होईल याच्यामुळे. डाळिंब शेतात एक जो आपला राहुरी विद्यापीठाचा जो भागवा आहे ना, ती एक मैलाचा पाऊल ठरला होता. एकदम उत्कृष्ट व्हरायटी होती. पण हे त्याच्या पुढचं व्हर्जन निघलंय. मला माझं तेच विजन आहे, की आपल्या शेतकऱ्यांचा माल देशापुरता न राहता परदेशात जावा. हं, हं. त्याची बांधावरून जास्तीत जास्त खरेदी होऊन तो परदेशात जर गेला, तर अजून परदेशातला पैसा आपल्या देशात यावा. हो, हो. हां, कारण शेवट कसं आहे, की याची कीपिंग क्वालिटी जर चांगली असेल, तर हं, हं. त्याला वेगवेगळ्या देशापर्यंत पोहोचवण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होईल. हो, हो. की आता आम्ही बऱ्यापैकी राज्यात पण माल पाठवतो, देशात माल पाठवतो. त्यावेळेस माल टिकल तिथपर्यंत जास्त प्राधान्यानं कोणतं फळ आहे, तर ते भगवा आहे असं आपण पाहतो. कारण गणेश हं, हं. किंवा आरक्त हे टिकत नव्हतं. हं, हं.
पण भगव्याला चांगला डिमांड आला. पण आता परदेशापर्यंत पाठवायचं असेल तर ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हो, आता आता काय झालंय, हां, इथून मागे आहे ना प्रत्येक व्हरायटीत आहे ना काहीतरी प्लस मायनस पॉईंट राहायचे बरं का. हां, आता समजा सोलापूरला सिटिंगला चांगलं आहे, कलरला चांगलं आहे, तर त्याची साईज होत नाही. हां. सुपर भगवा सोलापूर लालपेक्षा थोडं बरं आहे, पण हं, त्याची साईजला मार खात आहे. हं. आरक्ता गणेश वगैरे हे समजा कलरला मार खातात, कातडी बारीक आहे, साईजला चांगलं आहे. हो. तसं शरद किंग याच्यात प्रत्येक बाजू प्लसच आहे त्याच्यात. म्हणजे असं शेंड्याचं फळ, रिफिल साईजचं फळ हे 400 ग्रॅम पर्यंत होण्याची क्षमता याचीच आहे. हां. कलरला बी जवळपास भगव्यासारखंच आहे. आणि कातडीला बी त्याच्यापेक्षा प्लस आहे काहीतरी मध्ये मला असं वाटतंय. हो, 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 हो. मग त्याच्यामुळे एवढ्या आणि जे एक्सपोर्ट साठी जे प्रत्येक गुण आहे त्यो शरद किंग मध्ये आहे. हं, हं, आणि अजून एक बाजू कोणची, जे अनुभवी शेतकरी आहेत हं. का त्यांना साईज करण्यासाठी सुद्धा भरपूर दम लावा लागतो. आणि हां. त्यातली त्यात नवीन शेतकरी जर डाळिंब क्षेत्राकडे जर वळला तर हं. त्याला साईज आणि प्लस डिसीज कंट्रोल याच्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते आणि तो कशात तरी एकात फेल होतो. मग हां. याच्यात आहे ना साईजचं काम आहे ना जवळपास व्हरायटीज 50% पेक्षा जास्त करते. बरोबर आहे. आणि मग डिसीज तर समजा शेतकऱ्यांच्या हातातच आहे समजा, पण साईज करणं खूप मुश्किलीचं काम राहतं. नाही, नाही आणि साईज होत नाही बऱ्यापैकी म्हणजे हा कमी हा साईज होते. हो. नाही चांगला म्हणजे मला तर आता तुम्ही बागेतलं सगळे मी व्हिडिओ पाहिल्यानंतर मला तो चांगली वाटली आणि हा म्हणजे हा बऱ्यापैकी तुम्ही लाईव्ह दाखवलं. हा आपण हा हां. कारण ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांची काय एक भावना आहे अजून नेमकं काय पुढं बाबा खरं की खोटं? हे हा सगळ्या हा संभ्रमावस्था अजूनही शेतकऱ्यांच्या आहेत. नाही आहे संभ्रम असता, कारण काय झालंय बरं आता आमच्या बागेत सुद्धा जवळपास 3,000-4,000 शेतकरी येऊन गेले समजा. बरं. हार्वेस्टिंग पहिल्या हार्वेस्टिंगच्या आधीपासून येत होते. हां. आणि जे 4-5 झाडं ठेवली होती ते पर्यंत बरेच बघितले लोकांनी. हं, हं. मग त्याच्यात जे सोलापूर साईडचे लोक, संगमनेर साईडचे लोक, हे जे एकदम पूर्ण अनुभवी 25-30 वर्षापासून बागाच्या क्षेत्रात आहेत ना, ते हो. काय म्हणले का व्हिडिओ मध्ये पाहणं, फोटो मध्ये पाहणं, प्रत्यक्षात पाहणं हे लय मोठा बदल आहे. बरं झालं तुम्ही आम्हाला आग्रह केला, बागेत शिरून दिलं, फळं बघून दिलं. हा अनुभव आमच्यासाठी फार विशेष आहे म्हणले. हो, 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 हो. आणि जे समजा शेतकरी एक जोडीदार म्हणून किंवा फिरायला म्हणून आलेत, त्यांच्या घेण्याचं सुद्धा डोक्यात नव्हतं. तिने सुद्धा 500-500 गुंठे बुक केली. बरं. आणि आम्हाला लावायचंय बुवा किंवा जे 500 गुंठे घेऊ म्हणला, तिने सुद्धा 1000 बुक केली. म्हणजे परत आपल्याला भेटतंय, नाही भेटतंय. बरं काय झालं, तेलाचं प्रमाण नव्हतं, साईज वगैरे एकदम मस्त होती. त्याच्यामुळं चांगलं वाटत होतं. आता माझं एक शरद किंग डाळिंब शेतकरी म्हणून छोटा चॅनल आहे. त्याच्यावर मी काही बागाचे व्हिडिओ टाकलेले आहेत अजून. तुम्ही शोध वार्ताच व्हिडिओ बघितला असेल मला असं वाटतंय. आता कोणता पाहिला माहित नाही, पण मी तो चॅनल पाहिला तुमचा. हां, हां. व्हिडिओ पाहिला मला आवडला. मी अजून एक हं. याच्यावर आपलं हे आहे ना, आपलं वजन काट्यावरती फळाचे वजन करून दाखवलेलं आहे पहा एक तो नाही, तो व्हिडिओमध्ये. नव्हता, तो नव्हता. हं. कारण रिफिल साईज काडीचे फळं एवढे होते. 2-3 काडीचे मी फळं मोजून समजा हं, सर्वसाधारण झाडाचे एव्हरेज फळं एवढं होऊ शकतं बा. हं. कारण ज्यावेळेस हार्वेस्टिंग झालं त्यावेळेस मला असं वाटत होतं शेंड्याचं फळ 250-300 ग्रॅम पर्यंत गेलंय. म्हणजे हे मला भरपूर असं वाटलं होतं, हे भरपूर झालंय. पण ज्यावेळेस मी ते 4-5 झाडं ठेवले ना, हं, तर हं. त्याच्यात ते जवळजवळ 400-450 झाले. म्हणून मला त्या अधिक विशेष वाटलं. म्हणून मग परत एक व्हिडिओ करून टाकला. इतकी सिद्ध कॅपॅसिटी आहे याची. हां, ठीक आहे. मग आता ही बाग जागेवर गेली का मार्केटिंग केली तुम्ही? जागेवरच गेली. जागेवर. कारण काय झालं, ज्यावेळेस जुलै 5, 4-5च्या आसपास आहे ना रेट कमी झाले होते. हां, 7-8 जुलैला मी रेट वाढतील असं सांगितलं होतं. हां, 5-7. सांगितलं होतं. हां, पण त्या आमचा इथून मागचा 10 वर्षाचा अनुभव होता का हां, 15-20 ऑगस्ट पर्यंत आहे ना भाव वाढत नाहीत. हां, जुलैच्या मध्ये जे कमी झाल्याच्या नंतर बरं का. हां, तुम्ही हां, सांगितलं होतं आम्हाला. हां, पण काय झालं आमचे बंधू, दुकानदार, रिलेटेड ते म्हणायचे, "नाही, नाही कोणी काही सांगू भाव वाढणार नाहीयेत. इथून हां, पुढे भरपूर येणार आहेत. तुम्ही बाग देऊन टाका." हां, पंजाब डक साहेब म्हणते 7 तारखेपासून पाऊस वाढणार आहे. टिपका येईन, धब्बा येईन. हां, तुम्ही का नाही आता हातात आलेला माल जाईन बरं का. तुम्ही सौदा करून टाका. मी पहिलाच व्यापारी आला आणि हां, गावात त्यावेळेस ₹67 ₹65च्या आसपास काटे चालू होते 100 प्लसचे. हां, आता आपला माल 200 प्लस देण्याला एक होता. पण हां. मी तो 100 प्लसचा सौदा केला हां. आणि ₹100 माल दिला तो. बरं, बरं, बरं. आणि आणि 12 वाजता तो सौदा झाला आणि 1-2 तासातच परत पंढरपूरच्या व्यापाऱ्यांनी तो ₹125 मागितला. हां, हां. पण मी मी नाही त्यावेळेस बदलू 150चा दिले. रेटचा अंदाज सांगितला होता.
हो तुम्ही सांगितलं होता पण हम्म. आमची चूक झाली आम्हाला काय झालं आम्ही युद्धात जिंकलो पण तळात हारलो. माल उत्कृष्ट आणला पण हा, विकता नाही आला आम्हाला आणि त्यातली त्यात तुमचे मी रोज व्हिडिओ बघायचो घरचे बघायचे. हा. सरांचा व्हिडिओ आलाय नवीन आणि ते मी बरेचसे व्हिडिओ टाकायचे त्याच्यामुळे आता आम्हाला नाही झाला त्या गोष्टीचा फायदा हा, कारण आम्ही थोडस भेलो समजा वाढतेत का नाही वाढते सर म्हणतात वाढते हा. पण एक नको रिस्क म्हणून आणि रोज लोक यायचे ते काय म्हणायचे आम्हाला घुटी द्या लवकर घुटी द्या लवकर त्याच्यामुळे मग हे केलं विकलं ते. हा, हा, हा. आता आमच्या युट्यूब चॅनलचा फायदा शेतकऱ्यांना झाला तसा हो म्हणजे लोकांचा अभिप्राय आला का तुमच्यापर्यंत की बाबा हे युट्यूब चॅनलचा फायदा होतोय? हो एकदमच आला कारण त्याचं एक लाईव्ह उदाहरण म्हणजे आमचे मित्र आहेत मंखरराव पांढरे बर बर शेजारी आमच्या शेवा शेजारीचे याचे आहेत चव्हाणवाडीचे बर तर तुमच्या बरोबर फोन पण झालता त्यांचा बर. तर ते म्हणले त्यांचा फोन झाला मी कमी भाग देणार होतो हा. पण जवळपास अर्धा भाग त्यांनी जवळपास 90 का 92 रुपयांनी दिला हम्म. जागेवरती हा 190 हा हा 190 ने दिला हा. आणि त्यांचे जवळपास 1400 झाडांमध्ये 52 लाख रुपयाच्या आसपास पट्टी जुळत होती मला असं वाटतं आणि ते तुमचाच फायदा होता तुमच्या मार्गदर्शनाचा भाव कधी वाढते आणि कधी पडते आणि ह्या पण गोष्टी त्याच्या अगोदर त्यांना काय रेट मध्ये मागत होते किंवा त्यांची काय मानसिकता होती? त्यांचं असंच 130-40च्या आसपास चालू होती काहीतरी. हा पण आपला व्हिडिओ पाहिल्यामुळं म्हणजे युट्यूब चॅनलची ही पाहिल्यामुळं त्यांची मानसिकता वाढली 190 पर्यंत गेला. हो 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 नक्कीच नक्कीच फायदा होतो बरोबर आहे. कारण आणि तुमचे अनुभव असे आहेत तुम्ही असं प्रत्येक लोकांना आग्रहच करीत नाही का तुम्ही माझ्याकडे जा ना कोणत्याही मार्केटला न्या किंवा थांबा किंवा थांबून जागेवर द्या असं नाही का त्याच्यात तुम्ही थांबा म्हणतात म्हणजे त्यात 100% तुमचाच फायदा आहे याच्यात तुम्ही बरंच जवळजवळ 90% शेतकऱ्यांचंच पाहतात. बरोबर आहे. म्हणजे आपल्या लक्षात एक लक्षात घ्या आम्ही अख्ख्या हा महाराष्ट्राचा तर माल विकू शकत नाही. हा दैवयोगाने तुमच्या आशीर्वादाने हा परमेश्वराच्या कृपेने आपल्याला तर 3 मार्केट चाललेली आहेत आणि सगळीकडे फुल आवक आहे आपल्याला तशी काही हा हा मला कमिशन देण्याची गरज नाही काही नाही. हा पण हा लोकांना फसवायचं नाही हा दृष्टिकोन आपला पहिल्यापासून आहे. गेले हा 33 हा वर्ष मी काम करतोय आमची 50 वर्षाची परंपरा आहे हा संस्थेची हा पिढीची. पण ह्याच्यामध्ये एक जसं तुम्ही आता गायडन्स दिलं हा हा कसा माल पिकवायचा हा तसा आपण विकायचा कसं हे गायडन्स दिलं तर शेतकरी कुठेतरी चांगल्या लेवलवर हो पोहोचेल. हो आणि मी जसं युद्धात जिंकलो तळात हारलो म्हणलं ना तर हा ह्या गोष्टीसाठी तळात सुद्धा नाही हारला पाहिजे शेतकरी म्हणून हे तुमचं मार्गदर्शन लय मोलाचं आहे. हा 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 बरोबर आहे. हा नाही काय अडचण नाही. तुमच्या गावाचं नाव काय आहे? कामत सिंगवे गाव आहे पाथर्डी तालुक्यामध्ये. तांबत शिंगवे. हो बर 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 नक्कीच एकदा मी भेट द्यायला येईल तुमच्या ह्याला त्या साईडला आलो तर. हो नक्कीच या. जेवायला म्हणून या. जेवायला मिळेल का आता नाही कसा वेळ मिळेल का माहित नाही पण हा तुम्हाला हा मी फोन करेल आणि नक्कीच म्हणजे तुमचं गायडन्स जसं शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरलेलं आहे. आणि हो आता हो मला पण एक माझी बी ऊर्जा आता नक्कीच तयार झाली की मी अनेक बागा पाहिले आणि तुमचा बी अभ्यास केला तर हा हा आपण त्या भले गुठी लावायची का शर्यत टिश्यू कल्चर लावायची हे लोकांची संभ्रम अवस्था आहे तशी माझी होती. पण हा टिश्यू हा कल्चरचा 1-1.5 महिन्यात रिपोर्ट येईल हा तेव्हा हा गुटीपेक्षा टिश्यू कल्चर योग्य असं जर असेल तर आपण टिश्यू कल्चरची रोपं पण जास्त तयार करू शकतो. गुठीला मर्यादा येतात. हा हा कारण काय होतं घुटीत समजा एक 300-400 घुटी बसू शकते एका झाडावर आणि टिश्यू कल्चर कसं आहे त्याच्यात अनलिमिटेड बरेचसे लाखात रोपं तयार करू शकतात असं वाटतंय मला. हा म्हणून त्यांचा अं, अभ्यास होतोपर्यंत आता निकष झाला की आपण बी हक्कानी सांगू पण हा हा तुमचा तर आता अभ्यास झालेला आहे आणि त्या हा पद्धतीने शरद किंगला वळालं पाहिजे हे लोकांची जी भावना आहे तशी माझी हा व्हायला लागलेली आहे. पण अजून मी आणि लोक हा आणि अजून एक सर याच्यात काय झालंय घुटीत आहे ना भरपूर फसवाफसवी व्हायला लागली समजा हो पैसे होतात म्हणून लोक तेलाच्या बागवर घुटे बांधून राहिलेत हा म्हणून मरीच्या झाडावर बांधून राहिलेत हा आणि हा ज्याच्याकडे समजा 200 झाडं शरद किंगचे आहेत आणि 500 झाडे भागव्याचे आहेत किंवा सुपर भागव्याचे ते त्याच्यावर घुटे बांधून शरद किंग म्हणून देऊ राहिलेत. हो 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 ह्या गोष्टीत शेतकरी फसला नाही पाहिजे ना असं आम्हाला वाटतंय आणि त्याच्यात आहे ना मग सगळ्या सुरक्षित बाजू म्हणजे टिश्यू कल्चरची वाटते मला. हा म्हणून मी शरद किंगची गुटी म्हणलं तर मी जबाबदारी कशी घ्यावी एखाद्याने विचारलं तर हा मोठा प्रश्न माझ्या पुढे येतो. आणि नाही कारण मग हा त्याच्यात शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष प्लॉटवर जाणं त्याच्यावरची फळं पाहणं आणि हा शरद किंग्याचे याची खात्री करून त्याला नाहीये त्याला मुक्त घुटी भेटते याची जर खात्री केली तर गुटी काय अडचण नाही समजा. पण ठीक आहे ना पण तो ज्यावेळेस रोपं तयार होतील त्यावेळेस फळं बागेत पाहिजे ना. हो हो नाही ना ते तेवढं नाही शक्य होणार हा असं शक्य होणार नाही शक्य होणार नाही.
त्यामुळं ठीक आहे, आपण चांगले अनुभवी लोकांकडनं गुठी तर घेतली पाहिजे. हो पण हो जर विश्वास नसेल तर आपण टिश्यू कल्चरचा नाही, नक्कीच भविष्यात वळलं पाहिजे टिश्यू कल्चरकडे. आता हा मला बरेचसे लोक रोजचे जवळजवळ 60-70-100 फोन येतात. काय करावं, आम्ही घुटी लावावं, टिश्यू लावावं. मी सगळ्यांना सूचना देतो, असं असं करा, तसं. आणि भोसले साहेबांचा नंबर देतो, त्यांच्याकडे बुकिंग करा. तुम्हाला आज नाही भेटलं तर 1 वर्षांनी लावा, 6 महिन्यांनी लावा, पण शरद किंगच लावा. असं सांगतो मी. बरोबर आहे. नाही, हो. मी आता टिश्यू कल्चरचा काही कोठा आपल्याकडे राहावा भोसले साहेबांना विनंती केली, कारण बरेच शेतकरी अनुभवाने आपल्याला विचारतात, त्यावेळेस महाराष्ट्रातच त्याची विकसित जात व्हावी. हम्म, हम्म, राजस्थान, गुजरातला, कर्नाटकला लगेच जाऊ नये. हम्म, ह्या भावनेतनं मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा आमच्या हम्म. लोकांना पहिल्यांदा द्या. मला सुद्धा एक गुजरातच्या शेतकऱ्यांचा फोन आलता व्हिडिओ पाहून, का तुम्ही आम्हाला एक 2-3 लाखाच्या क्वांटिटी मध्ये देऊ शकता का? तिथं म्हणलं लाखो नाही येतात. आहे. ती जर गुजरात आणि राजस्थान घुसलं तर आपल्या महाराष्ट्राच्या वाटेला काय येणार नाही, कारण का आपली दोन्ही हो हो. राज्यात मार्केट आहेत. हा. आता गुजरातला मसले आपल्या कंपनी गेल्यात, बऱ्याचशा गोष्टी झाल्यात. मग गुटी तरी किंवा रोप तरी आपल्या लोकांना भेटले पाहिजे, असं वाटतंय आपल्याला, हो नाही का? हो 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 हो. नाही, त्याचा त्याचा प्रयोग आपण करूया, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना आपल्या महाराष्ट्रामध्ये गुठी जाईल, हम्म. आपले हे टिश्यू कल्चर जाईल, त्याचा हो प्रयोग हो आपण करूया. हो हो चालेल. हा, आणि काही ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जेवढा फायदा होईल तेवढा आपण टिश्यू कल्चरच्या माध्यमातून झाला तर नक्कीच आपल्याला महाराष्ट्राला झुकतं माप जर मिळालं तर, कारण देशात पहिल्यांदाच टिश्यू कल्चर तयार होते हो 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 शरद किंगचं. हो. अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे सुद्धा माहिती नाही. टिश्यू कल्चर जर घ्या म्हणलं ना, तर ते म्हणते नाही, आम्ही जैनचं टिश्यू कल्चर लावलं होतं, टिश्यू कल्चर नकोय म्हणते. ते बी चांगलंच होतं, पण आता हे शरद किंग मध्ये टिश्यू कल्चर निघलंय, हेच लोकांना माहित नाही अजून बऱ्याचशा. हो 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 हो. नाही, जैनचं आता त्यात काही चुकी त्यांची झाली माहित नाही, पण टिश्यू कल्चरचं नावच खराब झालं तिथं. हम्म 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 हा, पण शरद किंगचं आता मी बागेत जाऊन आलोय, मी स्वतः अनुभवलोय, पण मी आता धाडसानं काय सांगत नाही. हम्म अजून 1.5 महिने लोकांनी अभ्यास घ्यावा आणि मग सुरुवात करावी. हो हो टिश्यू कल्चर तर मी अनुभवलेलं आहे, आणि फक्त व्हिडिओ जर प्रसारित केली तर ती हा रोप हा मिळणार नाहीत अशा परिस्थितीत असल्यामुळं अजून त्यांचा हम्म. स्टॉक वाढत नाही आणि तोपर्यंत आपण. अजून अजून एक जर समजा, बरेचसे लोक मला काय म्हणतात, आता नर्सरीवाले ग्रह काय पसरवतात, हे शरद किंग आहे ना, बॉईल होतं, कातडीला पातळ आहे, ट्रान्सपोर्टला जमत नाही, एक्सपोर्टला जमत नाही. हम्म, आणि ह्या गोष्टी तर मी तर पूर्ण विरोधात आहे. आता हे कोण ग्रह पसरत आहे, कसं पसरत आहे, हे सांगता नाही येत. पण हे जर मी कातडीचे कापून फोटो टाकलेले आहेत, व्हिडिओ केलाय, हम्म, किंवा हे हे लोकांनी बघितलं पाहिजे, मकर हे नाही केलं पाहिजे ना. समजा तुम्ही जर याचं रिकमेंड केलं, किंवा तुम्ही काही झाडं लावले, तानाजी सरांनी जर झाडं लावलीत बा, तर हम्म. मग असा मेसेज जाईन का, अरे हे एक्सपोर्ट करणारे घेणारे हे लावतात म्हणल्यावर मग आपल्या डोळे झाकून घ्यायला काहीच हरकत नाही. नाही, तुम्ही माझा दृष्टिकोन काय आहे की हा शेवट आपण आपल्या गावापुरतं किंवा आपल्या परिसरापुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं न पाहता देशात जरी लागवड झाली तरी हा अनेक देश आहेत की तिथपर्यंत जर डाळिंब गेलं तर हा आपल्या देशाचा विकास होईल, किंवा कमीत हा कमी राज्याचा होईल, कमीत कमी हो हो जिल्ह्याचा होईल, कमीत कमी तालुक्याचा, प्रत्येक गावाचा विकास होईल. हा हा या बरोबर. दृष्टिकोनात जर आता शोध मोहीम संपलेली आहे, म्हणजे माझ्या दृष्टिकोनात आता कुठली व्हरायटी लावावी, ही शरद किंगच लावावी, ह्या भूमिकेत माझ्यासारखा येत असेल, हो हो तुमच्यासारखा येत असेल, तर आता हम्म उद्याच आता ते कातडी बॉईल होईल वगैरे, ते पावसाने तर सगळंच बॉईल होतं. हम्म. हा, जे पावसात जर पाणी पिलं तर सगळीच फळं बॉईल होतात त्या बॉक्समध्ये टाकल्यानंतर, तसं काही त्याचा ही नाहीये. पण आता तर माझा अनुमान आहे, आणि भविष्यात सुद्धा म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याला डिमांड राहील सगळीकडनं असं मला वाटतं. हम्म. हम्म. नाही मी काय. 8 महिने सर ठेवलं तरी बी काहीच नाही झालं, बॉईल नाही झालं, काय नाही. आणि एक विशेष म्हणजे आपण रोग कमी पडतोय हे मी म्हणत नाही, पण शेवटचा फवारा मी त्याला हार्वेस्टिंगच्या आधी 6 दिवस दिलता, आणि ते 5 ते 6 झाडावर 1 महिना 6 दिवस आमच्या झाडावर राहिले. त्याच्यावर सुरुवातीचा फक्त एक आपला आम्ही स्टारचा फवारा दिलता, आणि त्याच्यानंतर मी बुरशीनाशक आणि कीटकनाशक काहीही घेतलं नाही. 1 महिना आणि 6 दिवसांनी ते 6 झाडं हार्वेस्टिंग केली. त्याच्यावर फक्त 2 फळावरती धब्बा आला होता. हा 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 हा. बाकीचे फळं एकदम शायनिंग, चकाकी, आणि कोणताही डाग नव्हता. अशा प्रकारे म्हणजे याच्यावर कातडीला जाड असल्यामुळं असं म्हणायला हरकत नाही की याच्यावर रोग कमी येतोय म्हणून. त्यांनी अण्णांनी सांगितलंय की हं, हं. त्याच्यामध्ये रोग येणार आहेत, परंतु इतर याच्यापेक्षा याला म्हणजे भले कमी येतील पण रोग येणारच आहेत.
हो नाही, रोग सगळे येणार त्याच्यावर, पण प्रतिकारक वाटतंय मला. आता हे हो, शेतकऱ्यांना नाही म्हणलं पाहिजे ना आपण कमी येतंय म्हणून, कारण तो गाफील नाही राहायला पाहिजे कोणत्याही गोष्टीत. हां, बरोबर आहे. हा. त्याच्याकडे त्यांनी पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. हो. नक्कीच मलाही बरं वाटलं तुमच्याशी बोलून, कारण इतर शेतकऱ्यांनाही त्याचा नक्कीच फायदा होतोय आणि मलाही माझ्या हो. दृष्टिकोनातनं मार्केटिंगला फायदा होतो. कारण व्यापाऱ्यांना जोपर्यंत लांबच्या ह्याच्यात पल्ल्यापर्यंत जर हम्म. माल पोहोचत असेल आणि सुरक्षित पोहोचत असेल, तर इतर हम्म. वाहनापेक्षा ते या वाहनाला जर डिमांड दिलं, तर आपल्या नकळत शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. 2 पैसे आपल्या हो. शेतकऱ्यांच्या घरात पोहोचणार आहे. भले ते जागेवरून जाऊ किंवा कुठल्या मार्केटमधून जाऊ किंवा परदेशात जाऊ, हम्म. पण पैसा हा शेतकऱ्याच्या खिशात वाढणार आहे. हम्म. हा दृष्टिकोन आ- आपण जर ठेवला तर नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. आणि आज सर तुमचं एक ब्रँड झालेलं आहे. समजा आमच्या नगरला जर म्हणलं ना, कापड क्षेत्रात जर कोणाचं नाव जर येतं ना, तर सारडा, कोहिनूर असं नाव येतं. टेलरिंग क्षेत्रात जर कोणाचं नाव येत असलं, ते डी चंद्रकांत वगैरे यांचे येतात. असे वेगवेगळ्या भागात असतात. पण आडते, डाळिंब ह्या क्षेत्रात जर नाव घेतलं, तर समजा केडी चौधरी यांचं पहिलं नाव येतं. हा एक तुमचा एक लय मोठा ब्रँड झालेला आहे. नाही हो का पहिली नाव चर्चा तुमची होती. हा? पहिली चर्चा तुमची होती. सरांचा व्हिडिओ पाहिला मी आता, ते असं असं म्हणत होते. अशी चर्चा लगेच चालू होती. नाही पहिली गोष्ट कसं आहे, की आपण तन मन धनाने कुठल्याही क्षेत्रात उतरलो, तर ते क्षेत्र आपण हम्म. गाजवू शकतो. कुठलंही क्षेत्र. हो. आज तुम्ही डाळिंब पिकवताय म्हणजे नुसतं टाइमपास म्हणून ऊसाची शेती म्हणून पाहत नाही त्याच्याकडे. एक हा. आयसीयू पेशंट म्हणून पाहताय आणि त्याच्याकडे सतत लक्ष देताय. आणि मग तुम्ही जर एवढं परिश्रम घेताय, तर मी मार्केटिंगमध्ये का कमी पडावं? हा. आणि अजून एक समजा तुम्ही इमानदारीने कोणचं काम केलं, त्याचा स्वार्थ कमी असला तुमचा, तर ते लोकांना पडतात त्या गोष्टी पहा. हो. आणि त्याच्यात लय मोठा रोल आहे तुमचा. तुमचा स्वार्थ कमी आणि लोकांचं जास्त आहे त्याच्यात आपलं. लोकांचा फायदा जास्त वाटतो त्या व्हिडिओ मध्ये प्रत्येकाला. आतापर्यंत तुमचा व्हिडिओ पाहून तर प्रत्येकाला फायदा झाला असावा. माल नक्की, तुम्ही नक्की. 10 दिवसांनी काढा, किंवा आधी काढून घ्या, मंदी येणार आहे, तेजी येणार आहे, ह्या गोष्टींचा लय फायदा होतो शेतकऱ्यांना. हो, नक्कीच. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही तुम्ही एवढा आता अनुभव घेऊन तुम्ही फसले. 5 तारखेला सौदा करताना लोकांचा हो 63-67 होतो आणि तुम्ही 100 दिला. त्याच हो. पिरियडमध्ये मी 23 जूनला सांगितलं होतं TG मध्ये, की थोडी मंदी येणार आहे एक 8-10 दिवस. आणि हम्म. पुन्हा 6-7, 7-8च्या पुढं 7-8 जुलैला TG होणार आहे. आणि हम्म. जुलै महिना TGचा जाणार आहे, पण ऑगस्ट जसा उजेडेल तसा हम्म. करंट होणार आहे. आणि 10 ऑगस्ट जसा येईल, तर हम्म. भडका उडणार आहे रेटचा. हम्म. आणि 2 ऑगस्टलाच 211 नी बाग गेली तांबेरेमध्ये आपल्या सोनगाव सातारमध्ये पन्हाळे सरांची. तर हा ती हा. प्रसारित करली आणि 130-140 लोकांची मानसिकता असणारी 200च्या पुढे जाऊन पोहोचली. आणि प्रत्येकाच्या घरात 50-50, 60-60 रुपये किलोचे पैसे वाढ, भले जागेवर देऊ नाही तर मार्केटला देऊ, प्रत्येकाच्या घरात आली. हा. हां, त्यामुळं हा जो अभ्यास आहे, आता मागच्या वर्षापर्यंतचा मला अभ्यास होता, की जुलैमध्ये एवढा वाढ होत नाही किंवा ऑगस्टपर्यंत 15 ऑगस्टपर्यंत रेट वाढत नाहीत. 15 ऑगस्टच्या पुढे रेट वाढतात हे आजपर्यंतचा अनुभव होता. पण ह्यावेळेस हम्म. जुलैमध्येच रेट वाढले. हम्म. हां, त्यामुळं बरोबर. हा सगळा अनुभव मार्केटिंगचा जसा मी पोहोचवत होतो, तो एक स्वार्थ आपला हे नव्हता, की आपला शेतकरी कुठेतरी सुखावला पाहिजे. आपला स्वार्थ तेव्हा का प्रत्येक जण स्वार्थ पाहतोय, पण तुम्हाला स्वार्थ न पाहता तुम्ही एवढं भरभरून देताय, तर मला माझं पोट किती आहे तेवढंच मला गरजेचं आहे. बाकीचं तर खरंय. मला इतरांना वाटलं पाहिजे. अहो शेतकऱ्यांना सगळंच सरकारी हिताचं नाही, कुठं निसर्ग मारतोय, प्रत्येक गोष्टीत समजा मजूर मारतोय, आणि त्याच्यात समजा आपणही बी तर त्यांच्यावरच जर सुरी लावायची त्यांना, तर मग त्यांनी जगायचं कसं असं आहे. नाही. बरोबर. आणि आता समजा फक्त डाळिंब आणि कांदाचे क्षेत्र असं आहे का शेतकऱ्यांना लाखात रुपये दाखवू शकताय. हो. बरोबर आहे. नाही काही अडचण नाही. म्हणजे उद्याच्या भविष्य काळात जर डाळिंबाची शेती पाहायची असेल, तर हो. आपल्याला एक चांगल्या नजरेने त्या वाहनाकडे गेलं पाहिजे. आणि ते वाहन ज्यावेळेस आपण हे करू, म्हणजे चांगल्या पद्धतीने जो तयार केल्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये तो वाहन पोहोचू, वेगवेगळ्या हम्म. देशात पोहोचू. नक्कीच आपल्या सगळ्यांचा, शेतकऱ्यांचा, महाराष्ट्रातल्या किंवा देशातली सगळी राज्य आहेत. म्हणजे त्यात हा गुजरात आहे, हा. राजस्थान आहे, कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे. सगळ्यांचाच फायदा होईल असं मला वाटतं. पण आणि त्याच्यात तुमचा आणि भोसले साहेबांचा लय मोठा वाटा राहील या गोष्टीत. आता मी ह्याच्यात पाहिलं ना, 1,00,000 झाड असणारा शेतकरी माझा आहे हा. गुजरातमध्ये. 1,00,000 झाडं एका ह्याच्यात आणि एका कुटुंबात 5,00,000 झाड आहेत. आणि त्या गावात 32,00,000 झाड आहेत. असं गाव मी पाहिलेलं आहे गुजरातमध्ये. असं ना. हो. आणि त्या गावात मी त्या शेतकऱ्याकडे भोसले साहेबांना बी पाठवलेलं आहे.
असं का? पण आपल्या राजस्थानच्या दुकानावरती साधारणतः म्हणजे मार्केटला 50,000 झाडाचा शेतकरी आणि कमीत हं, कमी हं. 5,000 झाडाचा शेतकरी अनुभवला. पण हं, गुजरातमध्ये हं. त्याच्यापेक्षाही मोठा अनुभवला. हं, हं, हं. त्यामुळं मला असं वाटतं, की ही जी जात आहे, ही महाराष्ट्रात पहिल्यांदा विकसित होऊ द्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर जायची असेल, तर मोठे-मोठे बलाढ्य लोकं आहेत. पण ती लोकं फायदा घेण्यापेक्षा माझ्या छोट्या शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, आपल्या महाराष्ट्रात. नाही, म्हणून नक्कीच, मी नक्कीच. टिश्यू कल्चर जे बनवतात त्यांनाही विनंती केलेली आहे, की तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदा हे देऊ नका. महाराष्ट्रात द्या. हं, हं. हो. आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे बऱ्यापैकी आणि आपल्याकडे काही कोठा मी म्हणलं आमच्याकडे ठेवा, की हं, जेणेकरून हं. आमच्याकडे जे शेतकरी येतील, आम्हाला हं, फोन हं. करतील. आम्ही हक्काने सांगू, की बाबा ह्या महिन्यातला जो एवढा-एवढा कोटा आहे त्यातला 25% वाटा हा आम्ही हं. आमच्या वतीनं शेतकऱ्यांना देतोय. त्यात हं, हं. कुठलाही स्वार्थ नाहीये. तुम्ही त्यांच्याकडे डायरेक्ट बुकिंग करा. त्यांच्याकडे हं. डायरेक्ट पैसे भरा. फक्त केडी चौधरींनी सुचवलंय त्यांना प्राधान्य द्या. कारण केडी चौधरीची नाळ अनेक वर्षाची जोडलेल्या शेतकऱ्यांना विश्वासाने सांगतो, की बाबा ही जात आम्ही लावायला जर तयार झालेलो आहे, तर केडी चौधरींनी शिफारस केली ती आम्हाला मिळावी. हं, हं, हं. अशा नाही पद्धतीने बरोबर. पण आपण त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि लवकरात लवकर त्याचं प्रोडक्शन पण वाढेल. पण त्याचा फायदा पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना व्हावा, ही भावना नाही, आपली नक्कीच आहे. झाला पाहिजे. हां. तर नक्कीच आपण भविष्यात शेतकरी आणि व्यापारी हे नातं अधिकाधिक घट्ट झालं पाहिजे आणि शेतकऱ्याचा सगळ्या व्यापाऱ्यांनी फायदा केला पाहिजे. भले तो जागेवरचा व्यापारी असू किंवा मार्केटचा असू. पण हं, ह्या हं, हं. YouTube चॅनलमुळे आता जागेवरचे व्यापारी सुद्धा चांगल्या रेटनी खरेदी करायला लागले. हा अनुभव मला पाहायला भेटला. कारण त्यांना वाटायला लागले, की बाबा जर आपण ह्याला नाकारतोय, तर चलो केडी चौधरी 3 मार्केट आहेत. कुठेही जातोय हो. आपण. नाशिकला जातोय किंवा इंदापूरला जातोय, पुण्याला जातोय. मग आपल्याला माल पाहिजे, तर ह्यांना चांगला रेट शेतकऱ्यांना दिला पाहिजे. नाही बरोबर. हं. नाही, नक्कीच मला तुमची व्हिडिओ पाहिली. मला खूप आवडली म्हणून गाडीत चालता-चालता तुम्हाला आता फोन लावला. तुमचा बराच वेळ घेतला. अचानक तुमच्याशी संवाद साधतोय. सकाळचा नाही टायमिंग तर आहे. नाही काय नाही सर. मलाच बरं वाटलं तुमच्या बरोबर बोलून. कारण तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शक आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला तुम्ही एवढा वेळ दिला. मीच तुमचे धन्यवाद मानतो. नाही, नाही. नक्कीच, नक्कीच. हो, हो, आता हो. ठीक आहे, काही हरकत नाही. वेळेअभावी मी अजून जरी तुमच्यापर्यंत पोहोचलो नसेल, तर भविष्यात त्या साइडला आल्याच्या नंतर नक्कीच हो, पोहोचेल. पण हो, तुम्ही हो. चालेल. मार्केटला आल्यानंतर आवर्जून वेळ द्या. आपण नक्कीच चर्चा करू आणि ही बरं. जात विकसित करत असताना, भले ती जात कुठली आहे, त्याच्यापेक्षा जो उत्पादित करतोय जो शेतकरी आजपर्यंत कुठलीही फळं, फुलं, कुठली म्हणजे भाजीपाला, त्याला मार्केटिंगमध्ये फायदा झाला तरच तो सुखी होणार आहे. आता हे हं, हं, त्यातला हं. हा एक अॅटम आहे, की बाबा ही जात आपण विकसित करतो. पण कुठलाही वाण मार्केटमध्ये आला, तर त्याला त्याचा भाव ठरवायचा अधिकार नाहीये त्या शेतकऱ्याला आणि नाही ना. तो फसला जातो या हं, हं. व्यापाऱ्यांच्या बोलतापामुळं. तर ते कुठेतरी संपलं पाहिजे आणि हे वादळ कुठेतरी शेतकऱ्यांच्या हिताचं ठरलं पाहिजे. बरोबर. हां. नक्कीच तुम्ही मनापासून सगळ्या बांधवांच्या ज्या मनातल्या व्यथा होत्या आणि त्या व्यथेला तुम्ही उत्तरं दिली. आता मी पण माझ्याकडनं ज्या काही लोकांना सांगता येईल तेवढं नक्कीच सांगतो आणि आता हा मी कॉल रेकॉर्ड केलेला आहे आणि हा कॉल रेकॉर्ड माझ्या YouTube चॅनलवर आता प्रसारित पण करणार आहे. तर हे बरं, बरं. अजून चालेल. आपला संवाद दोघांचा, एक व्यापारी आणि शेतकरी या हो, हो. दोघांचा संवाद शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि नक्कीच त्या शेतकऱ्यांना फायदा होईल असं मला वाटतं. हो, हो. चालेल. धन्यवाद. धन्यवाद.